फर्स्ट ऑफ ऑल आपण इंट्रोडक्शनने स्टार्ट करू. माय सेल्फ साईराज टाकळीकर. मी श्री चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये 10वीला आहे आता. या ठिकाणी मी तुम्हाला मोटिवेशनल ॲज अ मोटिवेशनल स्पीकर म्हणून आलेलो आहे. पण आता जसं की मी तुम्हाला कोणाला ओळखत नाही, तर आपण सगळ्यात पहिले सेल्फ इंट्रोडक्शन देऊ. तर आपण स्टार्ट कोणाकडून करायचं? तू इंट्रोडक्शन दे. उठ इंट्रोडक्शन दे. तुला बोलतोय रे, उठ इंट्रोडक्शन दे. My name is Ritesh Bhosle. I am studying 7th class. My school name is DVM School. थँक्यू म्हणायचं, बसायचं खाली. उठ आता तू. लाईनीनं उठायचं, लाईनीनं इंट्रोडक्शन देऊन खाली My बसायचं. name is Ritesh Rathod. I am studying in class 5th. My school name is Pinnacle International English Medium School. Thank you. My name is Ayush Yadav Thengre. I study in 5th. My school name is Pinnacle International School. Thank you. ठीक आहे. My name is Lathrat Brohan Surunshi. I am class 7th. My school name is Williamton International School. Thank you. उठ ना. My name is Janakrat Ramesh Surunshi. I class in 6th standard. My school name is Williamton International School. Thank you. My name is Tanushree Lishwani from class 5th A. My school name is Session Public School. Thank you. My name is Manashri Nileshwani and class is 3rd B. हां ट्राय कर. यांनी सगळ्यांनी असं बोल, थोड्यात फार बोल. My school name is Session Public School. Thank you. गुड. तर आता मी काय बघितलं, ऑब्झर्व केलो मी तुम्हाला. बऱ्याच वेळापासून ऑब्झर्व करत आहे. किती वेळापासून ऑब्झर्व करताय? एक्झॅक्ट टाइम कोणाला माहिती असेल? कोणी अजून? मी तुम्हाला आलेल्या 40 मिनिटापासून ऑब्झर्व करतोय. किती? गेलेले 40 मिनिटं. ठीक आहे. किती मिनिटं? 40 मिनिटं. मी जेव्हा आलो होतो तेव्हा तुम्ही सर्वजण आपले प्रोजेक्ट करण्यामध्ये बिझी होतात, राईट? त्याच्यानंतर सरनी डायरेक्ट अनाऊन्स केलं की टेस्ट आहे. तर तुम्हाला टेस्ट आहे हे सांगितलं नव्हतं का आधी? सांगितलं होतं. प्रिपेअर केलं का आधी? मग इथं येऊन केला नव्हता, राईट? केला नव्हता. कोणी अजून ज्याने केलं नव्हतं? कोणी अजून? सर्वांनी केलं. इथं येऊन रिवाईज किती वेळ केलात तुम्ही? एक टाइम 5 मिनिटं, 10 मिनिटं, अजून तू कंप्लीट 15 मिनिटं रिवाईज केलास. तू सुद्धा कंप्लीट 11 मिनिटं केलास. तू सगळ्यांनी त्या एकट्यानेच फक्त 15 मिनिटं केलेत, बाकी सगळ्यांनी 12 ते 13 मिनिटापर्यंत रिवाईज केलं आहे. हे मी ऑब्झर्व केलं. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? चेंज करायचं. ठीक आहे. सगळं चेंज करायचं. अभ्यास कधी करायचा? शाळा कधी सुटते तुझी? हां, घरी किती वाजता येतो? 4 वाजता. घरी किती वाजता येतात सर्वजण? आपण 6:30. तू 6:30. तू 3:30. तू 4. तू 3:30. तू 3:30ला. 3:30ला आल्यानंतर काय करतो आपण सर्वजण? अभ्यास करायचं नाही. शाळेतून आल्यानंतर अभ्यास करायचा नाही. सोडून द्या अभ्यास. आल्यानंतर काय करायचं स्पष्ट सांगतो. लक्षात ठेवा बरं का. इन फ्युचर तुम्हाला कामी येईल. लक्षात ठेवा. घरी या, फ्री बसा, मजा करायचा, मस्ती करायची, जेवण करायचं. किती वाजेपर्यंत करायचं? अर्धा तास करायचं. 4 जसे वाजले, 4 वाजून 5 मिनिटाला आपण पुस्तकाकडे वळायचं. जरी मूड नसला कंटाळा करायचा. मूड नसला ना, लिहायला बसायचं. अभ्यास करायची इच्छा नाही, लिहा. बरोबर? वाचायचं नाही. ज्या टाईमला वाचायची इच्छा आहे का त्या टाईमला वाचा. बिलकुल वाचा, काय अडचण नाही. पण इच्छा असली तेव्हाच वाचायला बसायचं. नसेल इच्छा, लिहा. फक्त लिहायचं. एक पुस्तक करा. 40 रुपयाला 175 पानाची पुस्तक भेटते. पुस्तक करा, लिहा, काय अडचण नाही. लिहिलं नाही पाठवतो, राईट? तर मग किती वेळापर्यंत अभ्यास करायचा? 2 तास. 3 hours. अजून एखाद मत? 1 hour. 30 minutes. चुकलं. 1.5 तास एक सेशन. 1.5 तासाचे एक सेशन ठेवायचं. किती? 1.30 मिनिट आवर्स. ठीक आहे. 1 तास अर्धा घंटा. बरोबर? एका सेशन नंतर 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. किती? 15 ते 20 मिनिटं. त्या ब्रेकमध्ये काय करायचं? काहीच करायचं नाही. रिलॅक्स.
माइंड रिफ्रेश करायचं, गाणं ऐकायचं, बोलायचं, जोक करायचे, हसायचं. जसे 15 मिनिटं झाले सेकंड सेशन. आणि हे पहिला जो सेशन आहे 1.5 तासाचा, त्या सेशनमध्ये शाळेमध्ये जे शिकवलं त्याची रिव्हिजन करायची. काय करायचं? शाळेतलं शिकवलेलं रिवाईज करायचं. आता समजा शाळेमध्ये तुमचं सायन्सचा पिरियड झाला, सायन्समध्ये तुमचं सो अँड सो चॅप्टर झालं, ठीक आहे. सो अँड सो चॅप्टरमध्ये काय सो अँड सो शिकवलेलं असेल ते फक्त येऊन वाचायचं. आणि जर वाचायची इच्छा नसेल सेम लिहून काढायचं. जेवढं शिकवलंय तेवढं वहीवर उतरवायचं. कारण कुठली टीचर किंवा कुठलाही टीचर अर्धवट कधी शिकवत नसतो, कळलं का? अभ्यास करायचा. 1.5 तास पहिला झाला, सेकंड सेशनला बसायचं. किती झाले? 4 ते 5:30, बरोबर. 6 वाजले, ब्रेक झाला. 6 ते 7 तुम्ही खेळून या. चला, खेळायला वेळ दिला तुम्हाला. खेळायला वेळ नसते, 6 ते 7 खेळून या. 7 वाजता येतो, बरोबर आहे. 7 ते 8:30 कंटिन्यू बसायचं, उठायचं नाही. आणि त्या खेळून आल्यानंतर सगळ्यांचा मूड फ्रेश असतं, सगळ्यांना अभ्यासाला बसावं लागणारच आहे. त्या टाइमला फक्त वाचायचं. त्या टाइमला कोणता अभ्यास करायचा? नाही, जे सब्जेक्ट तुम्हाला डिफिकल्ट होतात. कोणते? जसं की सोशल झालं, सायन्स झालं, मॅथ्स झालं, अजून ते तुमच्या हिशोबाने, ठीक आहे. जे सुद्धा अवघड जातील तुम्हाला ते घेऊन बसायचं. ते झालं नंतर मग 8:30 वाजतात. आता काय कंटाळा येतो, निघायचं बाहेर, इकडे तिकडे बघायचं, जरा फिरायचं. तिकडे मम्मी किचनमध्ये असते, मम्मी असं बघायचं, काय करते मम्मी? भाजी करते. तिकडून जायचं, काय करते? भाजी करते. वापस यायचं इकडं, डवचायचं मम्मीला, असं रागात आणायचं. मग मम्मी येते रागात, निघायचं बाहेर. तिथं पप्पा असतील घरी, फोन बघत बसले असतील पप्पा. पप्पा काय करताय? पप्पा म्हणतात फोन बघतोय. असं होय? जायचं. आपल्या सर्वांच्या फोनला ते बंद करायचं बटन असतो बघा, पॉवर ऑफचा असते ना. पप्पा तुम्हाला एक जादू दाखवतो. जायचं असं, अरे जादू, सगळं सिंपल. जादू काय झालं नाही, बंद झाला फोन. अरे जादू घडलं बघा पप्पा, जादू. पप्पा येतात रागाला, काय येत नाहीत. थोड्या वेळ चलते पप्पासोबत, वापस जायचं. पप्पा वापस चालू करतात. पप्पा झालं, बंद झाला फोन, फिरून यायचं, वापस यायचं. पप्पा काय करताय? फोन बघतोय. बंद, जायचं अजून बाहेर, वापस यायचं. पप्पा काय करताय? थोडं रागात, फोन बघतोय. बंद, जायचं आता निघून. असे 9 वाजतात, राईट. 9 ते 9:30 जेवण करा. जेवायला वेळ देतो तुम्हाला अर्धा तास. तुमचं जेवण मोजून 15 मिनिटात होईल. होते 15 मिनिटात? होते. शाळेमध्ये किती वेळ लागतो जेवायला? 15 मिनिट. त्याच्यात तुम्ही बाहेर किती वेळ फिरता रे? 10 मिनिट. ठीक आहे. तू 15-20 मिनिटं. तेव्हा अर्ध्या तासाच्या ब्रेकमध्ये तो 20 मिनिटं फिरते. आणि घरी मम्मी जेवायला किती देते तुला डब्यात? टिफिनमध्ये चपाती किती देते मम्मी तुला? 3 पोळी पोळी खातो. तेव्हा 10 मिनिटात मुलगा 1 पोळी खातोय, तर विचार करा तुम्हाला अर्धा तास कशासाठी देत असतील? 20 मिनिटं तुम्हाला जेवायला देतात, राईट. बरोबर आहे. 20 मिनिटं तुम्हाला फक्त जेवायला देतात, तुम्ही 20 मिनिटं फिरताय. फिरा, ठीक आहे. शाळा तुमची एन्जॉय करा. घरी आला 9 वाजले. 9 डिनर करायचं मस्त. डिनर झालं, मम्मी वगैरे सगळं उचलायचं, हेल्प करायची, नेऊन ठेवायचं. मम्मी येऊन बसते, मम्मी जरा रिलॅक्स करते. मम्मी सुद्धा फोन बघते. एकदा तर आपण मम्मीला रागात आणलं होतं, आठवते का? स्वयंपाक करताना, आठवलं? वापस करायचं आपण तेच. किती? 9 वाजले. 9:30ला तुमचं जेवण एक्झॅक्ट होत नाही, लिहून देतो. बरं ठीक आहे, 9:30ला जरी झालं तर मग काहीच करायचं नाही. जायचं बेडरूममध्ये, पुस्तक काढायचे नाही, बॅग काढायचं नाही, काही नाही. बॅग द्यायची तिकडं टाकून, गेला अभ्यास. रात्री अभ्यास करतं का कोणी? करतं का? विषय संपला. अभ्यास दिला तिकडं टाकून, बसायचं मांडी घालून मस्त. दिवसभरात काय केलं राव मी आज? कोणाला मारलं, कोण्या टीचर सोबत मस्ती केली, कोणासोबत मजाक केला, सगळं रिकॉल करायचं. सगळं रिकॉल करा. असंच जर तुम्ही कंटिन्यू जर करत ठेवलात ना, एका दिवशी तुम्ही आईन्स्टाईन होशाल, लक्षात ठेवा. कसं काय करायचं? यायचं घरी, बेडरूममध्ये जाऊन बसायचं, फक्त झोपायच्या आधी रिकॉल करायचं. दिवसभरात तुम्ही काय केलात? आता समजा तुम्ही दिवसभरात तू एकाला मारून आलास, तू याला मारलास, ठीक आहे. त्याने एका लेक्चरमध्ये मार खाल्ला तुझा,
दुसऱ्या लेक्चरमध्ये त्यानं तुला मारलं, तिसऱ्या लेक्चरमध्ये तू त्याला मारलास, असंच चलत चलत लंच ब्रेक आला. ठीक आहे, लंच ब्रेकमध्ये दोघंही सुद्धा मार खाल्ले. कोणाचा मार खाल्ले? टीचरचा. बस विषय नाही. रिकॉल करा, सगळं रिकॉल करा. रिकॉल केल्याने काय होते? स्ट्रेंथ वाढते, मेमरी पॉवर वाढते. काय वाढते? मेमरी पॉवर वाढते. आता तुम्ही सकाळी किती वाजता उठता रे? सकाळी 6:30. मग शाळा किती वाजता असते? व्हॅन किती वाजता येते तुमची? सकाळी 8 वाजता येते. तुझी किती वाजता येते? 9ला येते. काय नाही तुझं? तू 8 वाजता येते. 8, तू 7:30, तू 7:30. 7:30ला येते. राईट. तुम्ही उठता 6ला. उठा. 6ला उठले, झोपायचं नाही. उठल्यावर झोपतात का कोणी? बघितलंय कधी कोणाला झोपल्यावर? अरे सरचं ते डॉगी असतोय ते माहितीये का, तो तुम्हाला बघल्यावर एवढा भुकतो. बस विषय नाही. आपणही भुकायचं. तो ब्रश आपण राईट हँडनं करतो. कोण येतं लेफ्ट हँडनं ब्रश करते? लेफ्टी कोण आहे? ते लेफ्टी कोण आहे? लेफ्टी आहे. चला राईट हँडनं सगळेजण ब्रश करतात. उद्या लेफ्ट हँडनं ब्रश करून बघा. काहीतरी वेगळं काम द्या. आणि सकाळी उठल्याबरोबर ब्रश करायचं बरं का. असं कधी उठलं, आता उठलो 9 वाजता ब्रश करू, 10 वाजता शाळेत जाऊ, असं नाही. उठल्याबरोबर काम द्या, वेगळं काम द्या काहीतरी. शाळेमध्ये गेलात तुम्ही, शाळेमध्ये काय टीचर एकच लावते राव. काय त्या टीचरला कोण सांगाव? हे असं शिकवून ठेवतात, काय कामाचं नाही, वेस्ट असं वाटतंय. बरोबर आहे? वाटते की नाही? किती जणांना वाटते? हात वर करा बरं बघू. अरे रे 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 अरे टीचरचं ऐकायला पाहिजे कधी पण. 40 मिनिटापासून गेल्या 40 मिनिटापासून बघतोय तुम्ही सरला सेमच करताय. बघा ना तुम्ही सरला, अरे सर, असं सर, तसं सर, हेच द्या सर. शिकलेले आहेत त्यांनी, मोठे आहेत ना. बरोबर आहे की नाही? आहेत की नाही? ए मुंडी खाली टाकू नको. आहेत की नाही? ते बघा, ही हुशार आहे की नाही? कशावरून? मी हुशार म्हणल्यावर कोणी हुशार होत नसते बरं का. जरी समजा यानं ढ असला तरी एका दिवशी हा हुशार होईल. स्टार माहितीये का तुम्हाला? स्टार तो कस काय चमकतो? त्याची शाईन कस काय होतो? शायनिंग काय पॉवर काय आहे त्याच्यात शाईन व्हायसारखं? कशी लाईट येते ती? सनकडची लाईट आहे ना, ती स्टार कडची त्याची लाईट आहे. अशी कशी आहे? त्याला थोडी त्याच्या पप्पांना दिली, घेऊन जा. मग त्यांनी प्रिपेअर केली. काय केली? प्रिपेअर केली. सेल्फ मेड केलं त्यांनी. सेम तुम्ही पण सेल्फ करा, तयारी करा. कशी करतात सांगितलं तुम्हाला. 1.5 तासाचा. तुम्ही लहान आहात, तुम्ही दीड तास नाही बसला, 1 तास जरी बसला तरी चालेल, पण असा अभ्यास करा जे की डोसक्यात घुसला पाहिजे. उद्या सकाळी मित्र विचारते, काय रे मित्रा तू उठ, आपण आता ऍक्टिंगच करून दाखवतो. इथं थांब. आता समजा हा माझा मित्र आहे, तर मी गेलो याच्याकडं. तो मला विचारला, काय रे मित्रा? मन की रे काय रे मित्रा, काय शिकले, अभ्यास केला आजकाल? काय अभ्यास केला? अरे मी अभ्यासच केलो नाही. का रे तुला काय सांगू, मी दिवसभर खेळलो काल, माहितीये तुला? जाऊ दे आता तू बस. दिवसभर खेळलो मी आज काल, असं म्हणतात. कोणकोणते मित्र म्हणतात रे तुमचे दिवसभर खेळलो काल मी? हात वर करा बघू, कोणाकोणाची म्हणतात? एखादा नाही, भरपूर जण म्हणतात. वर कर, तू येस त्याच्यातलं, तू येस, चल कर. झाले, चला बस, हात खाली. त्यांच्याकडे जायचं, असं हुशारच जायचं. हात खिशात. काय रे अभ्यास केलास की नाही काल? त्यांना म्हणते केलो ना. काय अभ्यास केला सांग मला आता अभ्यास. त्यांना म्हणते अभ्यास तर केलो होतो राव, लक्षात काय ना. आपणच विचारायचं, त्याला थोडी माहिती आहे आपण अभ्यास केला नाही म्हणून. जायचं विचारायचं. शाळेमध्ये क्लासमध्ये काय शिकवलं तेच विचारतात तुला, तेच विचारायचं. अरे तुला माहिती आहे का त्या प्राण्याला 4 पाय राहतात? त्याला म्हणते खरं 4 पाय राहतात? ओ माय गॉड, 4 पाय राहतात. तर मी त्यांना शॉक, 4 पाय राहतात, 4 पाय. मग आता विषय येतो त्याचा मित्र म्हणते ज्यांना अभ्यासच कसं काय केला, म्हणते की नाही? अरे बरं ठीक आहे, जाऊ द्या, अभ्यासात सोडूनच द्या रे. काय अभ्यास करायला म्हणावं, अभ्यास तस गेला. म्हणूनच अभ्यास करू लागलो लय. सोडून द्या अभ्यास. आता तुम्ही वर्गामध्ये गेला, वर्गामध्ये जाऊन बॅग ठेवला, असं तसं मित्राला बोला, थोडे आपण आपले मोठेपणा दाखवले. आता तुमचा क्लास टेस्ट येते, सरप्राईज टेस्ट. काय करता तुम्ही? तसं नसते रे, तू थांब,
सांगतो, नियोजन सगळं सांगतो तुम्हाला. थांबा. क्लासमध्ये गेलात, सर म्हणले आज तुमची सरप्राईज टेस्ट घेणार मी. सर म्हणतात मस्त असा चष्मा घालतात सर, असा चष्मा घालले. चला लिहा, व्हॉट इज सनलाइट. म्हणले की सर सनलाइट काय, सनलाइट काय, सनलाइट. सरांचे 4-5 प्रश्न झाले असं. मग इकडं चौथं मला आलं नाही, चौथं अरे चौथं मला झालं नाही, ते गेलं. मग आपण सर येतात, सर काय, सर गेले. मग आपण मागं बघतो, त्यानं म्हणते अरे मला चाललं नाही, तुला काय सांगू, समोर चला खालून, चौथ्याचं सांग रे, चौथ्याचं सांग, असं खालून त्याला मारतो, डवतो तो. त्यानं म्हणते, त्यानं आला नाही, सगळ्यांना येतात बरं उत्तर. त्यानं चुकीचं सांगते, यानं एक सांगते, राहतात 4 ऑप्शन, सगळे 4-4 सांगून देतात. कोणावरच भरोसा ठेवायचा नाही. त्याचं ऐकायचं. पण ऐकायचंच कशाला रे, करून या की अभ्यास भरून. अभ्यास करा जरा. काय सांगितलं, 1 तास बसा, बस झालं, खूप झालं. दिवसा 2 तास बसला आणि रात्री रिकॉल जर केलात तुम्ही तर बस आईन्स्टाईन तुमच्या मागं फिरते, माहिती आहे का. आईन्स्टाईन समजा नाही आता तरी त्याचं ते म्युझियममध्ये दिमाग आहे एवढं मोठं, त्याचं काहीच नाही, त्याच्यात काहीच नाही, रिकामी आहे, झालं, संपलं काम, संपलं त्याच्यात, संपली. आहे का त्याच्यात मेमरी काही, जाऊन बघा बरं त्याच्यात काढून, कुठे थांबा, सापडा. भेटलं, फिजिक्स. ग्रॅव्हिटी कुठे गेली, होती का ग्रॅव्हिटी तिथं, संपला. त्याने अभ्यास केला होता, काय फॉलो केला असेल त्यानं बाहेर सकाळी बरोबर जाऊन बसते अभ्यास झाडाखाली. फोर्स, ग्रॅव्हिटी म्हणजे काय राहते रे, ग्रॅव्हिटी. इरेजर आहे इरेजर, खाली पडलाय, बरोबर आहे. असं त्याला ऍपल पडलं होतं, त्याच्या डोक्यावर पडलं होतं म्हणून त्याला राग आला, म्हणून त्यानं ग्रॅव्हिटीचा इन्व्हेन्शन केला. त्याच्या जर असं समोर पडलं असतं का, त्यानं वाह काय चवय हाडाला राव, हे केलं असता. लहानपणापासून चला त्यानं म्हणजे जेवण करते, पाणी असं टाकते, तेव्हा ग्रॅव्हिटी कळली नाही का त्याला, का कळली नाही, कारण तेव्हा त्याचं जे डोकं होतं का, ब्रेन, ते तुमच्यासारखं होतं. कसं होतं, छोटं होतं, लॉयल होतं, काहीच माहिती नव्हतं त्याच्याकडे. कसं काय माहिती नव्हतं, लहान असताना कोणाला माहिती असते का, चलता येते का बरं कुठं जन्मलेल्या बाळाला, बघितलं कोणा. ठीक आहे, जनावर म्हणजे ते वेगळं आहे, त्याच्या बॉडीमध्ये त्याला होते ते तयार, मग आतपासून ते होते, त्याला जन्मलेल्या 15 मिनिटाला थांबते, बरोबर आहे. लेकरू थांबते का माणसाचं, का थांबत नाही, स्ट्रेंथ असते त्याच्यात, तेवढी पॉवर असते, बोन्स कमजोर असतात, त्याला रेग्युलर मेंटेन करावं लागते. एक लेकरू 16 तास झोपतो दिवसातून, माहिती आहे, कुठलाही असो, कुत्र्याचा असो, मांजराचा असो, ढोराचा असो, कशाचाही असो, दिवसा 16 तास झोपतो तो. समजा ते गाई वळी जरा मोठ्या जनावरचे झोपत नाहीत, त्यांनी बघतात. अरे तुम्ही आजपर्यंत बघितलं का कुत्र्याच्या पिल्लाला खेळताना, उड्या मारताना, पिल्ल्यांच्या जागेवर, ते कसं काय करत असतील बरं, मस्ती करतात, मजा येते त्यांना. तुम्ही जर सांगावर पडलं तर याला लागले त्यानं दिदन का ते असा मार असा देतात की बस राव आपलंच झालं सगळं म्हणायचं. आता मग सर राहतात वर्गात, सर म्हणतात अरे मस्ती करू नका रे, हे अहो सर थांबा तुम्ही, अरे मस्ती करू नका रे, अहो सर थांबा तुम्ही, इकडं ऐकायचं नाव नाही. अरे ऐकत जा, समोरचे तुम्हाला ऐकण्यासाठी ऐकायचं, पहिले काय म्हणतात ऐकायचं, काय ऐकायचं, जे बोलते ते ऐकायचं, फक्त ऐकायचं. काय सर तेच लावत राहतात, सोडून द्यायचं, असं नाही करायचं, ऐकायचं, फक्त ऐकायचं. एका दिवशी कामी येते. आता मी एक गोष्ट सांगितलं होतं तुम्हाला, आठवते का, आता सांगितलं, जस्ट रिकॉल करा, सांगितलं होतं ना, गोष्ट सांगितलं होतं, न्यूटनची गोष्ट सांगितलं बघ. मेमरी यार, मेमरी, वा शाबाश, सांगितलं होतं ना गोष्ट तुम्हाला, त्या गोष्टी हीच लक्षात ठेवा. इथं नीट कोण कोण करणार आहे, NEET नीट, कोणीच नाही. बरं ठीक आहे, इथं आपापले गोल सांगा बरं, तुला कोणाला काय काय व्हायची इच्छा आहे सांग रे, तू सांग. UPSC उठून सांगतात, असं नाही सांगत. उठायचं, हाताची घडी टाकायची, नंतर सर
असं व्हायचंय, थँक्यू म्हणायचं, खाली बसायचं. कधी पण कुठेही जा तुम्ही. My goal is UPS. टू बिकम IAS की IPS, सो अँड सो. ठीक आहे, बसायचं. टू बिकम म्हणायचं. काय? टू बिकम. IAS हां or IPS. हां, बस. तू To become a doctor. ओके, बस खाली. तू To become a collector. Thank you. बस खाली. कलेक्टरला IAS लक्षात ठेव. तू I become a ISS. आय बिकम नाही, आय वॉन्ट टू बिकम. I want to become ISS. ISS काय आता? Collector. IAS. IAS. हां, बस. तू And IAS. I will do IPS. हम्म? I will do IPS. IPS. I want I want to become. I want to become IPS. बस खाली. तू I want to become IAS. Thank you. बस. तू लहान आहेस, तुझं काय नाही. तुम्हाला कोणी सांगितलं रे IAS म्हणजे काय असते माहिती का? उठ सांग. IPS म्हणजे सांग मोठ्यानं सांग. ट्राय कर. ठीक आहे, बस खाली. तुम्हाला चुकल्याने काय होते माहितीये का? चुका केल्याने काय होते? इंडियन पोलीस फोर्स. ठीक आहे, चुका केल्याने काय होतात माहितीये का? माहिती आहे तुला? हुशार आहेस रे तू. चुका करायच्या चुका केल्याने आपण कुठं चुकतोय कळते. आता सरांनी एक्झाम कंडक्ट केली, त्याच्यामध्ये तू झेरॉक्सला S लावलास. सरांनी तिथंच सांगितलं होतं X शेवटी. मी बोलताना मध्ये बोलू नका. मी वेळ द्यायलो ना बोलायला वेळ द्यायलो ना. तिथं सरांनी एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की मध्ये आपल्याला हे लावायला पाहिजे. काय? की अशा शेवटी जर सो अँड सो वर शब्द आले तर त्याला त्याच बघायचं आणि त्यात शेवटी ES लावायचं. तिथंच थांबून म्हणले होते. आता जिथं सर आहेत म्हणले होते का नाही? कोणी फॉलो केलं रे ते? यानं तर नाहीच केल्याचं बघितलंच मी. तू ES लावलास, तू ES लावलास, तू तर पेपरच नव्हता दिला. मग झेरॉक्सच नाही, तसं नसते. फॉलो करा. म्हणून मी सांगतो पहिले ऐकायला शिका. घरी मम्मी पप्पा तुम्हाला रागवत असतील ना बाहेर जास्त वेळ केला, काय म्हणतात रे? काय म्हणून रागवतात एकदा सांगा बरं जरा मला. असं तसं नाही करायचं. खेळा ना, दिलो ना टाईम, भरपूर टाईम आहे. आता जे तुम्ही 1 तास बसता ना, खेळायला 1 तास भेटते ना, 1.5 तास बसा. खेळायचा टाइम रिड्यूस करा. काय होत नाही खेळल्यानं, खूप काय होतं, पण केलं तर होतं. 1 तास खेळ, 1 तास खेळा. मग अभ्यासाला बसा. अभ्यासाला येऊन बसायचं, पाणी प्यायचं. अभ्यासाला बसायच्या आधी अभ्यासाची जागा कशी असली पाहिजे माहिती का? नीट आणि क्लीन. कशी असायला पाहिजे? नीट आणि क्लीन असायला पाहिजे. आणि अशा जागेवर बसा की लक्ष लागलं तर उठवायला, असं उठतं म्हणलं तरी उठू नये, अशा जागेवर बसायचं. आणि जागा कशी असली पाहिजे, कुठं असली पाहिजे? तुम्हाला एका जागी इथं बसून कंटाळा आला, तिथं जाऊन बसा. तिथं जाऊन कंटाळा आला, इथं जाऊन बसा. तिथून कंटाळा आला तर तिथं जाऊन बसा. काय म्हणू, असं एका जागेवर फिरून कंटाळा येते. इथून 20वा गाठाला, कितीदा तरी जाऊन आलो, बोर आहे, काहीच नाही. बाहेर होते, त्यांना काय वाटते? म्हणायले बोरच असं चालतं. आता इथून तुम्ही मुंबईला फिरायला लागलात, काय भारी आहे राव. मुंबईला 2दा गेलात, काय भारी आहे राव. 3ऱ्या नाही, बघून आलं, छे काहीच नाही. नंतर तुम्ही हैदराबादला गेलात, अरे भाई रे भाई, अरे हायवे, अरे गाडी गाडी गाडी, चांगलं वाटते. तसंच अभ्यास करताना नवीन नवीन जागा एक्सप्लोर करायच्या. कधी पण कंटाळा येत नाही. काय येत नाही? कंटाळा येत नाही. जेवणामध्ये काय काय खाता रे तुम्ही? बाहेरचं किती खाता म्हणतोय मी, घरचं काय सगळेच तर खातात. अरे सरचं कुत्रे का ते घरचं? चपाती असं असं टाकलं, खाल्लं. हे बघ, असं टाकलं त्याच्या तोंडाला लगेच पडलं. त्या बाग पडलं की नाही? भारी होतं की नाही? तसं का बाहेरचं किती जण बरं ठीक आहे, कितीदा खाता दिवसातून? हप्त्यातून? वीकमधून कितीदा? तुझं काहीतरी भरोसा नाही बघ मला. तू घोळ माणूस आहेस तू. हा ते बघा, 5 खाऊ नका, बाहेरचं खाऊ नका. विकेंडला खायचं, एकदाच खायचं आणि एकच खायचं, काही पण एकच. काय खाणार तुम्ही? बाहेर गेलं, चायनीज घेतलं, मंचुरियन वगैरे भेटलं, खाल्लं, पटकन निघायचं घरी. आता खायचं, कॉन्स्टंट खायचं. मी कधी हॉटेलमध्ये गेलो तर कसं करतो माहिती आहे का? आम्ही मंचुरियन घेतो, 6 पीसेस येतात एका प्लेटमध्ये. माझ्या घरी मी, माझे पप्पा, माझी मम्मी, आम्ही 4 जण राहतो, ठीक आहे. आणि माझे पप्पा विकेंडला येतात. सगळ्यांकडे 2-2 पीस राहतात.
2 राहतात. हा ठीक आहे, बरोबर ना, 2च राहतात ना. कोण म्हणले 2 राहतात, 1 राहते, 2 राहतात, असं राहतं, 2 राहतात. ठीक आहे, 2 पकडून चला. सर्वांकडे 2 पीसेस शेअर केला. किती खाल्लं आपण? थोड्यात फार खाल्लं. किती खाल्लं? 2 पीसेस खाल्ले. खाल्लं का? खाल्लं नाही. खाल्लं काय? खाल्लं नाही. 2च पीसेस. काय चव आली राव तोंडाला म्हणायचं. खाल्लं ना? हो खाल्लं. भारी होता, भारी होतं. निघायचं तिथून, घरी यायचं. सांगतो तुम्हाला एक लॉजिक आहे, भरपूर मोठा लॉजिक आहे. बाहेरच्या खाण्याने आणि घरच्या खाण्यामध्ये फार मोठा फरक आहे. आता तुम्ही हॉटेलमध्ये गेलात का? कोणी मोठ्या हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये? मी गेलेलो आहे. कोणत्या हॉटेलला गेलतास? पुण्यात गेलतास. मी म्हैसूरला गेलतो बघ, म्हैसूरला गेलतो मी. तर ठीक आहे, पुण्यामध्ये हॉटेलमध्ये सकाळी सकाळी जेवायला जेवण घेतात बघ कोणी. ते जेवण कधीच असतं माहिती आहे का? नसतं. रात्री जे जेवण देतात का ते सकाळी केलेलं असतं. आणि जे दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण देतात का ते कालच्या सकाळचं होतं. कधीच होतं? कालच्या सकाळचं होतं हे जेवण देतात. आणि ते कालच्या सकाळचं जेवण यानं खाल्लं की मग ते काढून टाकतात आणि ताजं तयार करतात. तेवढं सकाळी कोणी येडे आहेत का द्यायला? आहेत का? तेवढं सकाळी तुम्हाला भाजी म्हणलं, अशी भाजी अशी त्यांची अशी हवेत उडते, नंतर ते फॅनला लागते, इकडं जाते तिकडं जाते, हवेतून मिक्स होऊन भाजी त्याच्यातून पडते. हवेमध्ये काय करायचं माहिती आहे का तुम्हाला? अरे गॅस नाही विचारलेलं रे भाई, जर्म्स, बॅक्टेरिया किती फिरतात. हे बघ दिसायलेत का? दिसत नाही, इनविजिबल आहे. टपा कुठे दिसतात तुला? अबे ते धुळीचे कण राहतात. नॉन सेन्स. धूळ माहिती आहे का? डस्टला कर, पावडर घे, असं कर, लाईट लाव, दिसते की नाही बघ? दिसते ना. गाडी चालवताना लाईटच्या समोरून जे येतात का ते त्याच्यातले थोड्यात फार किडे राहतात, पण लईत डस्ट पार्टिकल राहतात. हां, गाडी मग तुम्ही धुतल्यानंतर त्याच्यावर पाणी मारा, तसेच सोडून द्या. 2 दिवस थांबून बघा, गाडीवर डस्ट पार्टिकल जमा होतात. जे वॉटर ड्रॉपलेट असतात की नाही ते डस्ट पार्टिकल हे होतात. वाळल्यानंतर डस्ट बसते की नाही? बस तसंच आहे. आता मला सांगा, वडील काय काय करतात तुमची? अबे उठून सांग, काय सांगितलं मी? शेतकरी. माय फादर इज फार्मर. आहे बघ, बस खाली. तुम्ही विचारायलो, तुम्ही उठायले आणि असंच सांगायले, असं बसलेले आहेत. माझे पप्पा हेच करतात, असं बसले. असंच आहे माझं नाव, तसंच आहे. करू नका, फ्युचरमध्ये फार व्यस्त आहे बरे, काहीच कामाचं नाही तुम्ही असं केल्यानंतर. कॉलेजमध्ये जाशाल ते मॅडम म्हणते, उठ रे तू. मॅडम म्हणते, बेटा यू स्टँड अप, गेट अप, व्हॉट्स युअर नेम? तुम्ही, ओ मॅडम माझं नाव हे आहे, माझं नाव ते आहे. तसं म्हणलं तुम्हाला लात्ता घालतील माहिती आहे का कॉलेजमधून? लात्ता. सरळ कोणी इज्जत देत नाही कॉलेजमध्ये. शाळा थोडी डिसिप्लिनसाठी आहे. कशासाठी? डिसिप्लिन मेंटेन करायला. तुम्हाला रांगेत चला, हातामागा करून चला, हँड्स बॅक करा, बोलताना हाताची घडी घाला. कशामुळे सांगतात? काय ते टाइमपास आहे असं नसते रे. प्रत्येक ह्याच्या मागं प्रत्येक लॉजिक आहे. प्रत्येका गोष्टी मागं लॉजिक आहे. अभ्यास करताना पुस्तकामध्ये लॉजिक आहे. काय लॉजिक आहे? फक्त ज्ञान पुस्तकातून भेटते असं नसते. पप्पा ज्ञान घ्यायचं आहे, कुठून घेऊ? पुस्तक वा. पप्पाला म्हणतात, पप्पा मला नवीन नॉलेज घ्यायचं आहे, कुठून घेऊ? काहीतरी आणून द्या ना नवीन पुस्तक. जाय बॅग उघड, जाय शाळेची पुस्तकं असं वाचत बसायचं. त्याला काय पुस्तक आहे वाचायचं. पण असं नसते की तुम्ही आता समजा तुम्ही पुण्याला बाहेर फिरायला गेला, ही गाडीचा नंबर प्लेट व्हायचा. गाडीचा नंबर 1947. काय होतं 1947ला? काय झालं सांग? भारत स्वातंत्र्य झालं. काय झालं? भारत स्वातंत्र्य. बस खाली. त्या गाडीचा नंबर प्लेट दुसरंच आहे, 1998. काय झालं त्या दिवशी? गुगल आहे. अरे मायक्रोसॉफ्ट आहे, एवढं भारी आहे जनरेशन, मायक्रोसॉफ्ट यूज करायला. टाका. अरे काय वेस्ट आहे. तुम्ही त्याच्यावर ते टाकताना काय म्हणतात राव त्याला? ते MH तर सोडूनच दे रे. माझ्या गाडीचा नंबर 8174 आहे. MH26BJ 8174 आहे, जी बाहेर गाडी थांबली माझी ते आहे. तर ते नंबर सोडून द्यायचा, BJ MH पर्यंत सोडून द्यायचं सगळं. शेवटी जे 4 अंक राहतात ते बघायचं कधी पण. ते 1994 झालं, ते 1888 झालं, ते 2000 झालं, ते हे झालं, ते झालं. पाठ करत चालायचं. याच्यानं सोशलमध्ये नॉलेज वाढते. सोशलमध्ये तुम्हाला लय पाठ करायला लागते बरं. डेटच, फक्त डेटच, काहीच नाही. ते राजा बिजा गेले सगळे, काहीच नाही. तारीखच, त्या दिवशी हे झालं, त्या दिवशी ते झालं, त्या दिवशी ते मेलं, त्या दिवशी हे जन्मलं, हेच असते, काहीच नाही. ते तुम्हाला ते बघितलं का तुम्ही? ते पिक्चर बघितलं का त्यांचं? ते काय राजा काहीतरी, गोविंद सिंग काहीतरी नाव होतं त्यांचं. नाही रे, ते त्यांचे 3 पोरं होते बघ. तिथं फोटोमध्ये दिसतंय बघ, 3 पोरं.
4 पोरं होते का? हां 4 पोरं. ते बाजूला बसून आहे बघ ते. गुरु गोविंद सिंग. हां गुरु गोविंद सिंग, शाबास. ते त्यांचे 4 पोरं होते. 2 पोरं मेले. कशी काय मेले? 2 पोरं मेल्यानंतरही त्यांनी काही रिॲक्शन घेतलं नाही. रिॲक्शन कधीच घेतली नाही. फक्त त्यांच्या 2 लहान लेकरांना त्या मुघलांनाच ना, मुघलांनी भिंतीत गाडलं होतं त्यांना. भिंतीत. कशात? भिंतीमध्ये धरलं, टाकून दिलं मध्ये. त्यांनी जीव सोडला नाही. काय बोलले? त्यांना उलटच बोलणार होते ते. हरले का कधी? पेपर हातात आल्यावर काय लिहू यार, काय लिहू, काय ते पेपरचं, अरे आता कसं करू, पेपर फार अवघड आला, काय करू आता, कसं करू, मार्क कमी येतात आता. मार्क कमी आल्यावर घरचे मारतात. टेन्शन घेऊ नका रे, टेन्शन घेऊ नका, काय होत नाही टेन्शन घेतल्यानं. कधीच टेन्शन घ्यायचं नाही. जरी तुम्ही एखाद्या पेपरमध्ये फेल झालात तरी टेन्शन घ्यायचं नाही कधी. प्रिपेअर करायचं. काय करायचं? प्रिपेअर. फेल झालास रे तू, लाज वाटू दे, घरचे म्हणतात, ते बाहेर जाऊन अबे फेल आहेस तू, चल, अरे ते येऊन म्हणते अरे तू नापास झालास, असं केल्याने ते पुढे जातच नसते माणूस. मोटिवेट करा त्याला, मोटिवेट करा. अरे हे बघ तू आता कमी आणलास ना, आण पुढच्या वेळेस अभ्यास कर, मेहनत कर, असं म्हणायचं. कधीच ते म्हणायचं नाही अरे तू नापास आहेस, चल बाजूला, तू काहीच करू शकत नाही, चल आयुष्यात तुझं तर काय होणारच नाही म्हणायचं. कधीच नाही म्हणायचं. कसं काय म्हणायचं नाही? तुला ते हे माहित आहेत का, आदिवासी लोक माहित आहेत का? कोणाकोणाला माहित आहेत आदिवासी लोक काय करतात? ते जंगलात राहतात बाई. त्यांच्याकडे तर किती फॅसिलिटी असतील जंगलात म्हणल्यावर. कमी भारी माणसं आहेत का ते? आता समजा हे बघ, एवढं मोठे लँड आहे त्यांच्याकडं, सगळी लँड आहे, त्यांना जमीन मोकळी करायचं आहे. त्यांनी जाऊन झाडं कापत नाही. 4 जण झाडाच्या भोवती जमा होतात. शिव्या त्याला देतात, तू असा आहेस, तू तसा आहे, त्या 4 शिव्या देतात. ते शेवटी झाड पडून जाते. कापतात का त्याला? पडते, ते स्वतःहून पडते. हेच होते, मेन कारण आहे. झाड पडते, त्याला बाजूला काढून नेऊन टाकतात. तसंच होते. मोटिवेट करा त्याला. शिव्या घातल्यावर त्यानं राहील का रे? राहते का? जरा विचार करून चला. त्यानं ते नापास झाला, अरे तू नापासच झालास का म्हणायची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तुमच्याहून जास्त गोष्टी आहेत. नापास